आणि बासा तिकडे जिवंत आहे. सुरमई बघा केवढी मोठी आहे. टोलीचा साईज बघा केवढी आहे कोळंबीची. एवढं मोठं मार्केट आहे आणि खाडीच्या माशांना भरपूर आहेत या मार्केटमध्ये. एवढा मोठा झाला आहे बघा डाकू मासा. 1 वाट्याचेच 3 वाटे केलेले. मी पण जिताडा समजलो होतो. बकरी तांब आहे. पण संपले का काय मोठे मासे. एकदम सुरमईसारखा लागतो हा मासा बघा. हे शिपरी आहे, आपण कालवच समजतो. आणि आज ना आपल्याला नवीन नवीन मासे बघायला मिळतात. इथे बघा नेवटे बघा जिवंत उड्या मारत आहेत बघा. केवढी मोठी मोठी बोट आहेत. चुने मासे आहेत मार्केटमध्ये. एकच फिश मार्केट एक्सप्लोर करायला मी आलो आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे पनवेलला आणि आता पाठीमागे आहे तो आपला पनवेलचा उरण नाका. आणि इथंच फिश मार्केट एक्सप्लोर करायला मी आलो आहे. आणि हे खूप फेमस फिश मार्केट आहे पनवेलमधलं. म्हणजे उरण नाका फिश मार्केट म्हटलं की तुम्हाला डायरेक्ट इथे येऊन पोचवतील. म्हणजे गुगल मॅप पण पोचवेल आणि कोणाला इथे तुम्ही पनवेलमध्ये विचारा तर कोणी सांगेल. आणि हे ओपनमध्ये भरणारं फिश मार्केट आहे आणि हे डेली भरतं. फक्त सोमवारी आणि गुरुवारी नसतं, बाकीचे सर्व वारी हे फिश मार्केट असतं. तर चला आता या फिश मार्केटमध्ये कोणते कोणते मासे आहेत आणि काय रेट आहे ते आपण बघूया. लॉबस्टर आहेत ते. लॉबस्टर आहे हे काय आहे. डोयला 600 रुपये डोयला. 1.5 किलोच्या आसपास आहे डोयला. आणि नदीचं आहे काय खाडीचं आहे. आणि हे लॉबस्टर कसे सगळा वाटा. हे सगळं मिक्स 600 रुपये. कोळंबीचा वाटा 200 रुपये. 2 वाटे आहेत ना. जिताडी आहे. कशी ती जिताडी देते 800 रुपयाला सगळे. एक 700 रुपयाला एक जिताडी. हे काय चिवणे बघा. चिवणा मासा. आणि या किती रुपयाचा 200 रुपयाचा का. हा बघा 200 रुपयाचा वाटा आहे बघा. चिवणे मासे आहेत मार्केटमध्ये बघा. 200 रुपयाचा वाटा लावतात चिवण्याचा. हा एवढा वाटा चिवण्याचा 200 रुपयाचा. आणि इकडे मोठे मोठे चिवणे 200 रुपयाला वाटा आहे चिवण्याचा. आणि जिवंत आहे बघा. दिसतंय का तुम्हाला घालताय जिवंत चिवणे. एका नदीचे आहे का खाडीचे आहे बघा. खाडीचे मासे चिवणे. आणि हे काय आहे हे खरबे. हे कसा वाटा 100 बघा. हा वाटा 100 रुपयाला खरबे. आणि इकडे वडा मासा आहे. वडा आहे ना कसा तो 200 वाटा आहे. किती येतं त्याच्यामध्ये. हे 4 छोटे मोठे मिक्स ना बघा. जवळजवळ 6 पीस येतील तुम्हाला 200 रुपयामध्ये वडा मासे. इकडे वेगवेगळ्या प्रकारचे मासे दिसतात खाडीचे. इकडे बघा खेकडे कसे दिलेत 600 रुपये सगळे. किती आहेत 8 आहेत का अंड्याचे. खेकडे 8 खेकडे आहेत 600 रुपयाला. आणि सगळ्या माद्याच आहेत. सर्व माद्या आहेत बघा. सर्व माद्या. हा बोईट. हा बघा बोईट मासा 200 रुपयाला. आणि हा आपला शिंगाडा कसा आहे तो शिंगाडा आहे ना कसा आहे 150ला दोन्ही बघा. 200ला दोन्ही शिंगाडे. आणि असे वेगवेगळ्या मासे बघा. इथे पण वडा मासा आहे वडा. इथे मोठा वडा मासा आहे बघा. आपल्यात वडा मासा. आणि मोठा कसा दिला तो कापायला आणलाय का. ओके बघा कापायला आणला तिथून वडा मासा. आणि इथून कापून मिळतात मासे. कसे कापायचे किती घेते दोन्हीचे बघा. दोन्ही वडे मासेचे 20 रुपये कापायचे. असं किलोवरच असतं ना 20 रुपये किलो मासे. तुम्ही आतमध्ये घेऊन इथे कापून घेऊ शकता. आणि सुरुवातीलाच बसतात मार्केट तिकडे कापायचे बघा. तेवढी मोठी मोठी बोट आहेत. 200 रुपयाला 5 बोटे मिळतात या साईजची. आणि हा कितीचा म्हणते हा बघा. हा 400 रुपयाला या साईजची बोट आहे बघा. हे बोट आहेत 400 रुपयाला. साईज बघा केवढी आहे बोटाची बघा. हे गोड्या पाण्याची कोळंबी कसा वाटा आहे तो बघा 700 रुपयाला. लॉबस्टरसारखं दिसतंय पण हे गोड्या पाण्याच्या नदीची कोळंबी आहे. 700 रुपये वाटा आहे बघा. कलर बघा कसा ते 700 रुपये वाटा आहे कोळंबी. हे बघा समोर आहे तो आपला उरण नाका आहे बघा. सर्कल दिसतोय का बघा. हे आहे उरण नाका. आणि इकडेच हा सर्व मार्केट आहे
बघा उरण नाक्याचं फिश मार्केट हे सगळं ओपनमधलं मार्केट. बाजूलाच पनवेल हॉस्पिटल, बाजूलाच पनवेल हॉस्पिटल. इकडेच बघा सगळ्या बाहेरच बघा किती बसलेत मासेवाले. सर्व ताई बसलेत मासे विकायला. यांच्याकडे व्हरायटीमध्ये मासे आहेत, व्हरायटीमध्ये. वाम आहे ना, नदीची आहे का? बघा गोड्या पाण्याची वाम आहे. कशी देते ती? बघा जोडी 500ला. बघा नदीची वाम आहे. आणि हा चिलापी आहे ना, कसा आहे तो? 400 रुपयाला एक. बघा छोटावाला 250ला, तो मोठावाला 400 बनते, 300 पर्यंत. काळा मासा आहे चिलापी. आणि पापलेट बघा कसा वाटा आहे पापलेट? बघा 250 रुपयाला वाटा लावला. किती आहेत ते? 12 पीस आहेत. छोटे छोटे पापलेट बघा 2 लावून देते 250 रुपयाला पापलेटचा वाटा. हे बघा नेवटे बघा जिवंत उड्या मारत आहेत. आणि 300 रुपयाला ना, किती बोलली? 2 डझन. हे बघा 24 येतील. एक कोडी म्हणजे 25 असतं. 25 देतील 300 रुपयाला निवटे. हे बघा जिवंत आहेत, उड्या मारतात एकदम ताजे ताजे जिवंत निवटे. बघा बोंबीलचा वाटा बघा 200 रुपयाचा वाटा आहे बोंबीलचा. कोलंबी 100ला घे. आणि कोळंबीचा वाटा 100 रुपयाचा. हे 2 वाटे आहेत, एक नाही आहे, 2 वाटे. 250ला. आणि बघा हा कुठला कवटी माकुल आहे? सर माकल्या. तर माकले 250 रुपयाला वाट. दोन्ही पण 250ला. माकले. बळ्यांचा वाटा 100 रुपयाला. 4-5 बळे आहेत, 5 बळे आहेत 100 रुपये. बघा ना शेकडे पण बघा किती बसले आहेत ते विकायला. आणि आज रविवार आहे त्यामुळे जरा जास्त गर्दी आहे रविवारी मार्केटमध्ये. सकाळचे 9 वाजता ते 9 वाजता बघा गर्दी किती. आणि हा बघा गोदरा मासा, जिवंत मासे असतात हे गोदरे. हा नदीचा आहे का समुद्राचा? हा खाडीचा आहे बघा, खाडीचा आहे, उरणच्या खाडीचा आहे. जिताड्यासारखा असतो का? आणि कसा वाटा? 700 रुपये वाटा. बघा 700 रुपये वाटा आहे. हे बघा गोदरा मासा. आणि हा काय आहे? हा बघा हा जिताडा आहे आपला. हा कसा देते? 1200 रुपयाला. बघा एवढा जिताडा 1200 रुपयाला. आणि हे बघा 1.5 किलोचा जिताडा आहे, फ्रेश आहे एकदम खाडीचा. आणि आज ना आपलं नवीन मासे बघायला मिळतं आता इथे उरण नाका फिश मार्केटमध्ये. आता गोदरा पहिल्यांदाच ऐकला गोदरा मासा. बघा या ताईंकडे सुरुवातीला तिकडे बसलेत. हा इथं मांदिली आहे. कसा वाटा आहे? 50 रुपयाचा वाटा एवढा लावून देतात मांदिली. आणि मोठी साईजची मांदिली आहे. 50चा वाटा आहे मांदिलीचा. आणि हे कशा आहेत? कालवा बघा 100 रुपयाला वाटा आहे कालवांचा. कालवा डबा भरून कावला. आणि अरे कहना क्या चाहते हो? कालवा आणले ताईंनी डबा भरून विकायला. डबा भरून आणलेले हे बघा सर्व मासे आहेत. आणि हलवे कसे दिले? 800 रुपयाला जोडी आहे हलव्यांचा. आणि इकडे माकुल आहे. माकुल कसं दिले? हे बघा हे माकुल आहे 400 रुपयाला आहे. बघा असं अमिबा दिसत आहे. 400 रुपयाला माकुल आहे. एकदम भारी दिसतंय माकुल. आणि हे बघा हे मादी माकुल असं म्हटलं जातं. याला नर माकुल आणि हे शेरे माकुल. ओके. आणि हे तर नर माकलं कशी आहे ती? 300ला. बघा हा 300 रुपयाला वाटा आहे. हा आणि एकटा 400 रुपयाचा. हा शेरे माकुल 400 रुपयाचा मोठा आहे. नर माकलाचा वाटा 300 रुपयाला आहे. बघा हा फरक आहे 2 माकलांमध्ये. कोळंबी कशी देते? 200 रुपये वाटा. सगळी 400. बघा सगळी 400 रुपयाला जिवंत कोळंबी. नदीची आहे ना का खाडीची आहे? बघा खाडीची कोळंबी. आणि इथे कालवं बघा मोठी आहेत. ही 200 रुपयाला मोठी कालवं आहेत. ही शिपरी बघा ही शिपरी आहे. आपण कालवच समजतो, ही शिपरी आहे. बघा ही कालवा ही शिपरी. ही 100 रुपयाला, ही 200 रुपयाला. आणि डबा भरलेला आहे इकडे. बघा कमी पडणार ना, किती पण घ्या. इकडे फलई आहे. फलई कशी आहे इथे? 200 वाटा सगळा बघा 5 फलई आहेत, छोट्या मोठ्या आहेत. 200 रुपयाला आहेत फलई. आणि बांगडे? 100 100 रुपयाला. ते बांगड्याचा वाटा कसा आहे? 100ला. बघा बांगड्यांचा बघा हा 200 रुपयाला आहे. हे 7 बांगडे आहेत आणि 100 रुपयाला हे बांगडे. किती ते? 5. 100ला 8 देते. 8 देते. बघा ह्या साईजच्या 8 बांगडे मिळतील 100 रुपयाला.
पापलेट कशी आहेत ताई? 2000-1500. हे बघा 2000ला 3 पापलेट, ही 1500ला 3 पापलेट. पापलेट दिसत नाही जास्त मार्केटमध्ये. 2000 रुपयाला 3 पापलेट आहे. आणि बघा हे ताड माशाचं बोनलेस आहे ना, बघा बोनलेस आहे ताड मासा. 100 रुपये हा पीस आहे, 100 रुपये पीस. बघा कापतात ताड मासा आणि एकदम सुरमईसारखा लागतो हा मासा, ताड मासा. बघा हे सर्व बोनलेस पीस आहे याचे. बघा कसे कापले ताड मासा. आणि इकडे बघा कसे मोठे मोठे मासे कापलेत. कापून संपले का काय मोठे मासे? मुशी कशी दिले जोडी? बघा मुशी आहे, मोठ्या साईजची मुशी आहे, 500 रुपयाला जोडी. आणि ही छोटी जी दिसते आणि तुम्हाला 400 रुपये जोडी, मोठी 500 रुपये जोडी. थोडे मोठे मोठे मासे विकले. बघा इकडे ताम मासा आहे. कसा आहे हा? बघा ताम मासा आहे 1200 रुपये किलो. आणि बघा हेकरूचं तोंड बघा केवढं. आणि हेकरू कसा? हेकरू पण 1200 रुपये किलो. आणि हा जिताडा आहे ना, तो कसा आज मग? बघा जिताडा पण 1200 रुपये किलो. म्हणजे हे मोठा मासा कुठला पण घ्या 1200 रुपये किलोने आहे तुम्हाला. आणि हा बघा एवढा मोठा ताम काढला. आता कापणार आहे का? बघा एवढा मोठा ताम मासा आहे तो. बघा तोंडावरूनच कळेल तुम्हाला केवढा मोठा असतो ताम मासा. 1200 रुपये किलो आहे. कशी दिली कोळंबी? 600 रुपये किलो आहे. हे बघा 600 रुपये किलो कोळंबी आहे. कोलंबी चांगली आहे. हो. फक्त ती जरा ती उन्हामध्ये. आणि भारती मावशी ना? भारती yes. हां भारती मावशी. आणि आज जरा मासे कमी दिसतात मावशीकडे. मच्छीच ना बघा. आणि सगळ्या कोळी लोकांचा प्रॉब्लेम हाच आहे. सगळ्या मार्केटला गेला का मच्छीच नाही, हा प्रॉब्लेम आहे सध्या. तांब आहे बघा तांब आहे. तांब कशी किलो आहे? 600ला अर्धा किलो आहे, तुम्हाला 500ला अर्धा किलो. बघा 600 रुपये अर्धा किलो आहे तांब. तांब बघा बघा तांब मासा 600 रुपये अर्धा किलो आहे. बकरी तांब आहे. आणि ही कुठली आहे? बकरी तांब आहे. बकरी तांब आहे. हां. ही का नवीन आहे का काय तांब? नवीन आहे पण खायला फ्रेश. फ्रेश. कशी किलो आहे ती? 400ची अर्धा किलो आहे. बघा 400 रुपये अर्धा किलो आहे, म्हणजे 800 रुपये किलो आहे. बघा म्हणजे दोन्ही पण तांब मासेच आहेत. आणि बघा आणि भारतीताईंना मी ओळखतो, मागच्या वेळेला पण आलो होतो, भारतीताईचा व्हिडिओ बनवला होता आपण. आणि यांच्याकडे मोठे मोठे मासे नेहमी मिळतात, पण आता म्हणतात मासेच नाहीत. आणि ही पण तांब आहे, पण ही काळी तांब आहे, हिला बकरी तांब म्हणतात. बघा नवीन नाव कळलं आहे, बकरी तांब. आणि ही आपली नेहमीची आपली ओरिजिनल तांब मासा. तांब मासा म्हटलं की हा कलर आपल्याला आठवतो. हा आज आपल्याला पहिल्यांदा नवीन दिसलेला आहे. बघा जिताडा पण सांगतात जिताडा, पण जिताडा नसतो. बघा म्हणजे भारतीय चांगलं सांगते की असं तुम्हाला जिताडा पण सांगतील, आपल्याला काय कळणार आहे. मी पण जिताडा समजलो होतो, वाटतो तसाच आहे हा. मग त्यात फरक आहे. या छोटे छोटे फरक आपल्याला नाही कळणार, ह्यांना बरोबर कळतात. हा लाईक करा. आणि बघा इकडे मोठा वडा मासा आहे. कसा आहे वडा? बघा 300 रुपयाला जोडी आहे वडा माशाची, पण 250 रुपयाला मिळेल तुम्हाला. आणि चांगला लागतो वडा मासा खायला. आणि टोळ कशी ही? बारकी टोळ. हे बघा हा सगळा वाटा 300 रुपयाचा आहे. आणि हा बघा नारबा पण आहे त्याच्यामध्ये. आता फक्त नारबा घेतला तर हे बघा 100 रुपयाला हे 4 नारबे मिळतील तुम्हाला. नारबा आहे. आणि भारतीताई म्हणते मावरच नाही, रविवार असून मावरा नाही आज. मावऱ्याचे खूप वांदे झालेत. डोळ कसे? एक की दोन्ही? एक 500 रुपयाला. कमी होतील, पण एक टोळ आहे ती 500 रुपयाची. आणि कुपा कसा आहे ताई? बघा कुपा 200 रुपयाचा आहे. बघा खवली कुपा आहे. आणि इकडे ताई खवलं पण काढतात हे बघायचं. हा आपला चिलापी आहे काळा मासा. आणि हा कसा दिलाय? कापाला आलाय. बघा हा ताईंकडे नाही, पण हा कापाला आलाय इकडे. रावस कसा किलो आहे? 1600 रुपये किलो. एकरू 1200. एकरू जिताडा 1400 रुपये. रावस 1600 रुपये किलो. एवढं मोठं तोंड आहे बघा. हलवे कसे आहेत ताई? हलवे कसे? बघा हे हलवे सगळे 1500ला 6 हलवे आहेत. 1500 रुपयाला हलवे आहेत. कसे आहेत कालवं? बघा 100ला 1 वाटा, 100ला 3 वाटे. 1 वाट्याचेच 3 वाटे केलेले सेमच आहेत ते. आणि फक्त कालवाच आहे ताईंकडे.
आणि हा बघा डाकू मासा पण दिसतोय आपल्याला या उरण नाका फिश मार्केटमध्ये. आणि हा दिला आहे का सगळा विकला कसा आहे? हा बघा सगळे डाकू मासे 600 रुपयाला. केवढा मोठा झाला आहे बघा डाकू मासा. आणि जवळजवळ 5 आहेत ते. मध्ये शिंगाडा पण आहे. शिंगाडाच आहे ना तो काय आहे बघा, शिंगाडा पण आहे. हे सगळे मिक्स मासे आहेत, म्हणजे मिक्स म्हणजे डाकू आणि शिंगाडा 600 रुपयाला. आणि आपण गोड्या पाण्याचे जिलाबी बघितलेले आहेत भरपूरपणे बघा. हे खाडीचे आहेत हे बघा, जिवंत आहेत म्हणजे आत्ताच पकडल्यासारखं वाटतं सकाळी हे बघा. आणि हे आपल्या कोळंबी, याला काय म्हणतात? तरपाली काय? कोळंबीच म्हणतात बघा. कोळंबी आहेत आणि कशा उड्या मारतात बघा कोळंबी. आणि हे जिलापी पण खाडीचे आहे, काळा मासा आणि जिवंत आहे. आणि इकडे बघा इकडे लॉबस्टर पण आहे आणि हे पण याचेच आहेत नदीचे बघा. ही सगळी 400 रुपयाची एवढी कोळंबी, जिवंत कोळंबी. इकडे पण निवटे आहेत आणि खाडीचे मासे ना भरपूर आहेत ह्या मार्केटमध्ये. असे जिवंत मासे. कशी दिली पाटी निवटेची? बघा 300 रुपयाला एवढे निवटे आहेत जिवंत. सुरमई कशी आहेत? 500ला एक बघा. 500 रुपयाला एक सुरमई. आणि बघा बांबू सुरमई आहे आणि आपल्याला 800 रुपये सांगतात सुरमई. बांबू सुरमईचे 800 रुपये एक सुरमई आहे. शेवल्यांचा वाटा बघा. हे लाले आहेत 100 रुपयाला. हा शिंपल्या म्हणतात, आम्ही लाल्या म्हणतो. 100 रुपयाला एक वाटा आहे बघा. म्हणजे शिंपल्या थोड्या वेगळ्या येतात, हे लाले थोडे वेगळं असतात. हे लाले आहेत सगळे. 100 रुपयाचा वाटा आहे लाल्यांचा. करली कशी आहे ताई? 250 रुपयाला 200 रुपयाला करली आहे. आणि बघा छोटे छोटे पापलेट आहेत 100 रुपये वाटा. आणि बोंबीलचा वाटा कसा? 100 रुपये बघा. बोंबीलचा वाटा 100 रुपये. आणि सुरमया खूप कमी आहेत मार्केटमध्ये. हे बांबू सुरमई आहेत 800 रुपयाला जोडी देते. इथे पापलेट कसे ते बघा 1000 रुपयाला 7 पापलेट दिसतात बघा. 7 पीस आहेत आणि 600ला 4 आहेत. साईज बघा केवढे पापलेट. आणि इकडे पण हलवा कसा आहे? 700 रुपयाला 2 हलवे आहेत. बघा इकडे एवढं मोठं मार्केट आहे पण मासे जरा कमीच आहेत मार्केटमध्ये आज. माहीत नाही का मासे गायब झाले सगळे समुद्रातून. टोळ कशी आहे? कशी ती ही टोळ कशी सांग ना? बघा 300 रुपयाला टोळ आहे. थोडी मोठी आहे बघा टोळ. आणि चोचवाली टोळ, हिरवी टोळ 300 रुपयाला. आणि इकडे आपली दुसरी पण टोळ आहे काळीवाली. ही कशी टोळ आहे? 250 रुपयाला एक. ही 250 रुपयाला एक आहे. ही कशी दिसते आणि ही चोचवाली बघा कशी दिसते. 300 रुपये ती 250 रुपये. हे बघा इकडे 450 रुपये किलो आहे कोळंबी. आणि ही फार्मची कोळंबी आहे पाळलेली. आणि हलवा कसा आहे? वाट्यावर आहे, किलोवर नाही ना. बघा 800 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. आणि हा 2000 सांगताय, हे 1500 रुपयाचं सांगताय. म्हणजे हा 2 किलो भरेल असं वाटतं. तो 2.5 किलो. बघा हलवे आहेत मोठे मोठे हलवे. आणि ही मोठी पापलेट कशी आहे? 1200 रुपये 6 पीस आहेत. 1200 रुपयाला पापलेट आहे ती 6 पीस. आणि ही छोटीवाली 600ला. ती किती आहे? 10 पीस आहेत. छोटीवाली 10 पीस आहे 600ला ना. किती आहेत? 600ला 9 पीस आहेत पापलेट. बघा कोळंबी. हे कशी किलो आहे ताई कोळंबी? कशी किलो? 500 रुपये कोळंबी आहे. साईज बघा केवढी कोळंबीची. मोठी साईज आहे कोळंबी. 500 रुपये कोळंबी. आणि ही फार्मची कोळंबी पाळलेली. साईज बघा केवढी आहे कोळंबीची. एवढ्या साईजची कोळंबी आहे 500 रुपये किलो. बघा ही रावसाची गाबोळी आहे. गाबोळी बघा. आणि एवढी मोठी गाबोळी 300 रुपयाला मिळेल तुम्हाला. गावस मासेची गाबोळी आहे. आणि सुरमई कशी दिली आहे? 500ला एक. बघा 500 रुपयाला एक सुरमई आहे. सध्या सुरमया बऱ्याच महाग आहेत मार्केटमध्ये कारण आहेच नाही सुरमया, खूप कमी आहे. हे बघा इथे पुढे पण मार्केट आहे आतमध्ये. बघा पूर्ण रस्त्यापासूनच चालू आहे मार्केट. तिकडे पण होतं तर इकडे पण आहे. आणि इकडे बघा इकडे सुरमई कशी दिली? 500ला एक. किती असेल? पावणा किलो, अर्धा किलो? अर्धा किलो. बघा सुरमई आहे 300. आणि कुठली बांबू आहे की सपटी आहे? कुठली सुरमई आहे? बांबू सुरमई बघा
आणि इकडे हलवे पण आहेत. कशी जोडी हलव्यांची? 600 रुपयाला. 600 रुपयाला जोडी हलव्यांची. पापलेट आहेत बघा. कशी पापलेट आहे? 600ला. बघा 600ला वाटा आहे आणि मला वाटतं 10 पापलेट आहे. 10 पापलेटांचा वाटा 600 रुपयाला. साईज बघा केवढी आहे. डोलीचा बघा, डोलीचा पापलेट आहे सांगते ताई. आणि 600 रुपयाला ही 10 पापलेट आहे. हा बघा नारबा मासा आहे तेवढ्या बघा. आणि 200 रुपयाला हे 2 मासे आहेत नारबा. सुरमई कशी किलो आहे? 400 रुपयाला पाव किलो म्हणजे 1600 रुपये किलो. सुरमई बघा केवढी मोठी आहे. 400 रुपयाला पाव किलो सांगतात. 800 रुपयाला अर्धा किलो सुरमई. तुकड्यावरती मिळेल तुम्हाला एकदम फ्रेश सुरमई. मुशी कशी आहे? 300ला वाटा बघा. 300 रुपयाला 3 मुशींचा वाटा आहे. 300 रुपयाला 3. आणि हे 2 लावलेत ते 250ला. थोडी साईज मोठी आहे पण 250 रुपयाला 2 आहेत मुश्या. आणि इकडे बघा सर्व गोड्या पाण्याचे मासे आहेत. रूपचंद कसं आहे आज किलोवर? 150 रुपये किलो. रूपचंद 150 रुपये किलो. आणि कटला कापते ते रोहू आहे का कटला आहे? कटलाच आहे ना. 180 रुपये किलो. आणि गोड्या पाण्याचे मासे म्हटले की असे खवले आलेच असे काढायला लागतात. कटला 180 रुपये किलो. आणि रोहू कसं आहे? बघा रोहू आहे 150 रुपये किलो. सगळं गोड्या पाण्याचे मासे त्या ताईंकडे बघा सगळे बघा. आणि बासा तिकडे जिवंत आहे. म्हणजे नाव बासा असतं तरी मासा जिवंत आहे. कसा तो किलो? 150 रुपये किलो. आणि हा शिवडा? शिवडा 300 रुपये किलो. म्हणजे गोड्या पाण्यामध्ये सगळ्यात महाग शिवडा 300 रुपये किलो. आणि हा बघा बासा जिवंत आहे 150 रुपये किलो. पाकड कशी आहे? 150ला जोडी बघा 150 रुपयाला जोडी आहे पाकडची. तेवढी पाकड आहे बघा. 150 रुपयाला जोडी 2 पाकड. आणि शेपटी कापले आहेत पाकडचे ऑलरेडी. शेपटी कापायला लागतात नाहीतर मारलं तर मग संपलं. मारलं तर सुचता हात. हे पाकड 150 रुपयाला जोडी. हे असं आहे आपलं उरण नाक्याचं बाहेरचं ओपनवालं फिश मार्केट ज्यात आपण एक्सप्लोर केलेलं आहे. आणि जेवढे अवेलेबल मासे आहेत तिकडे त्या सर्वांचे रेट तुम्हाला मी सांगितलेले आहे. संडे आहे. संडे असून पण जरा मासे कमीच आहेत. बऱ्यापैकी कमी आहेत. तर ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला जर आपला उरण नाका फिश मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.